नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम, भाग 47. विकासराव म्हणाले, आमची खाजगी वगळता वडिलोपार्जित सर्व प्रॉपर्टी अभिच्या नावे करण्यात आली. पण अभि सज्ञान होईस्तोवर ती प्रॉपर्टी सुमतीच्या नावे राहील. पण सुमती फक्त केअरटेकर असेल हेही नमूद करण्यात आले आणि त्यानंतर तिने ती प्रॉपर्टी अभिच्या नावे करावी तसे सांगण्यात आले. आराध्या म्हणाली, आणि हेच कारण नडलं पुढे घडलेल्या साऱ्या गोष्टींसाठी. पण आता सर्व काही सत्य बाहेर येईल आणि ते मी आणेल. तुझा खेळ लवकरच संपेल आणि तोही उद्याच. दूर कुठेतरी बघत आराध्या बोलत होती. इकडे अभिचे शत्रू अभिबद्दल बोलू लागले. पहिली व्यक्ती म्हणाली, शांत हो, एवढा त्रास करून काही हाती नाही लागणार. दुसरी व्यक्ती म्हणाली, असं कसं शांत राहू, आणि तेही या सिच्युएशनमध्ये. जरा रागातच समोरील ती व्यक्ती घुसघुसली. पहिली व्यक्ती म्हणाली, सध्या तरी शांत राहण्या वाचून आपल्याकडे पर्याय नाही. दुसरी व्यक्ती म्हणाली, आजही पुन्हा तेच घडलं. माझ्या मुलाचा हक्क आजही त्याला मिळाला. अजून काय काय हिसकावून घेणार आहे त्याच्या वाटेचं देव जाणो. रागातच खुर्चीवर डोकं गच्च धरून ती व्यक्ती डोळे मिटून बसली. पहिली व्यक्ती म्हणाली, अजूनही गोष्ट आपल्या हातात आहे. पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर सोबतच म्हणाली. दुसरी व्यक्ती म्हणाली, खरंच असं वाटतंय तुम्हाला? मान वर करून थोडं रागानेच त्या दुसऱ्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीवर डोळे मोठे केले. पहिली व्यक्ती म्हणाली, अगं खरंच, हे बघ, असे होप सोडून चालणार नाही. आपला प्लॅन यशस्वी होणार. आता फक्त काही दिवस, नंतर हे सारं वैभव तुझ्या मुलाचं असणार. दुसरी व्यक्ती म्हणाली, मला नाही वाटत. आणि आता तर ती आराध्या पण आली आहे त्याच्या आयुष्यात. ती किती हुशार आहे माहिती आहे ना. आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या डोळ्यात खूप प्रेम दिसलं मला त्या भिकारड्या अभिसाठी. दुसरी व्यक्ती रागात घुसघुसत बोलली. पहिली व्यक्ती म्हणाली, हे बघ, आता काही दिवस शांतता घे. सध्या तरी आपल्या हातात वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही. दुसरी व्यक्ती म्हणाली, आता फक्त काही दिवस नाही, तुझ्या आयुष्याची रांगोळी केली तर नाव नाही लावणार. डोळ्यात उन्मळलेल्या अंगारासहित भडभडा आपल्या मनातील जहर रोखत ती दुसरी व्यक्ती तनतन करत बेडरूममध्ये निघून गेली. पहिली व्यक्ती मनातच म्हणाली, मूर्खबाई, अशी तिच्या मनात आग भडकत राहो आणि लवकरात लवकर सर्व प्रॉपर्टी ही स्वतःच्या नावे करू बस. मग हिच्याकडून सर्व काही कसं मिळवायचं ते तर मला माहितीच आहे. पहिली व्यक्ती खुनशी हसत निघून गेली. दुसऱ्या दिवशी अभि म्हणाला, आई बाबा, डॅड, आधी प्लीज लवकर आवरा, वी आर गेटिंग लेट प्लीज. अभि स्टेप उतरून खाली येत बोलतच होता की त्याची नजर समोर उभ्या असलेल्या आराध्यावर पडली. पीच कलरचा बनारसी शालू, त्यावर गोल्डन बुट्टे, हातात नाजूक ब्रासलेट आणि एका हातात त्याचे फेवरेट टायटन रागा. केस खाली कर्ल करून पहिल्यांदा मोकळे सोडले होते तिने. गळ्यात साडीवर जचेल असा परफेक्ट चोकर, भाडी सुंदर अशी नाजूकशी लाल चुटूक टिकली, बोटांवर चढवलेला लाल रंगाचा वर, आणि तिची ती नेहमीप्रमाणे नाकात चमकणारी सुंदरशी नोजपिन. बस अभि के लिए इतना ही काफी था. तिची ही नजर कुठे हटत होती त्याच्यावरून. ब्ल्यू डेनिम, व्हाईट फॉर्मल शर्ट आणि त्यावर ब्लॅक फिट ब्लेझर खूपच क्लासी दिसत होता. त्यात त्याचा तो ट्रिम बियर्ड लुक तर खूपच सूट करत होता त्याला. एक एक पाऊल टाकत तो तिच्याकडे सरसावत होता आणि त्यातच तिला एकटक बघत असताना त्याचा पाय अचानक स्टेपवरून घसरला. तशी ती त्याला सावरायला पुढे सरसावली आणि हॉलमध्ये जमलेली बाकीची मंडळी त्याला असं बघून गालातल्या गालात हसत होती. आराध्या म्हणाली, हळू, आता पडला असता तुम्ही. त्याच्याजवळ जात अभिला सावरत आराध्या म्हणाली. अभि म्हणाला, तू जर मला अशी नेहमी सावरणार असेल ना, तर मी नेहमी असाच धडपडायला तयार आहे. मिश्किलपणे हसत जराशी मान तिरकी करत तिच्याकडे बघून बोलतो. त्याच्या अशा बोलण्याने तिच्या गालावर आपोआप लाजेची लाली चढली होती. पण मनात खोलवर कुठेतरी वाटत होतं की ती अशीच त्याची साथ नेहमी देऊ शकेल की नाही. आणि जेव्हा सत्य बाहेर येईल तेव्हा अभिचा निर्णय काय असेल. आराध्या मनातच म्हणाली, जेवढा वेळ सोबत आहोत तेवढा वेळ आनंदाने जगून घेण्याचं तिने ठरवलं. माहीत नाही नंतर काय होईल. अभिची साथ, अभिचा सहवास नंतर मिळेल की नाही ही शंकाच होती तिच्या मनात. अभि म्हणाला, निघायचं का वुड बी मिसेस सोनार. अभिने तिच्या समोर हात पुढे करत तिला विचारले आणि तिनेही क्षणाचाही विलंब न करता त्याच्या कणखर हातात आपला नाजूक हात सोपवला आणि ते निघाले येणाऱ्या सुखद भविष्याला कुरवाडण्यासाठी. कोर्टरूम. मिस आराध्या पाटील आणि मिस्टर अभिषेक सोनार समोर या. वकील साहेबांनी दोघांना लग्नासाठी प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी त्यांना पुढे बोलावले.
वकील म्हणाले, दोघांतर्फे 2-2 साक्षीदार आणि त्यांच्या सह्या आपणास लागतील. तर तुमच्या वतीने आलेल्या दोनही साक्षीदारांना तुम्ही पुढे बोलवा. वकील साहेबांनी आदेश दिला तसे आराध्याकडून विजयराव आणि प्रियाताई आणि अभिकडून सुबोधराव आणि शीतलताई पुढे सरसावले. वकील म्हणाले, चला आता पहिले तुम्ही दोघांनी या कागदपत्रावर इथे या कॉलममध्ये आपल्या सह्या करा आणि त्या खालील कॉलममध्ये साक्षीदारांनी आपल्या. अभि आराध्याकडे बघत वकील साहेबांनी आदेश दिला तसा अभि आराध्याचा हात धरून सही करण्यास पुढे सरसावला. पण आराध्या मात्र काहीशी कासावीस आणि विचारात अडकल्यासारखी एकदा त्याच्याकडेनी एकदा वकिलाकडे बघत होती. तेवढ्यात विजयरावांनी येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला दिलासा दिला आणि डोळ्यांनी उघडझाप करत तिला आश्वस्त केले. मग अभिनेही अलगद तिचा हात प्रेस करत तिला डोळ्यांनीच पुढे हो म्हणून खुणावले. आराध्या आणि अभि वकिलाच्या पुढे उभे राहताच वकिलांनी त्यांच्यासमोर एका हाताने मॅरेज पेपर्स आणि एका हाताने पेन धरून त्यांना त्यावर सह्या करण्यास सांगितले. अभिने क्षणाचाही विलंब न करता पुढच्या क्षणाला त्या पेपरवर सही केली आणि हातातील पेन आराध्याच्या पुढे धरला. आराध्याने हात तो पेन घेताना अक्षरशः थरथरत होते. तिने नजर वर करून धीरजकडे बघितले तर त्यानेही तिला नजरेनं आश्वस्त केले. त्यानंतर तिने एक दीर्घ श्वास घेऊन सही करण्यास पेन उचलला खरा, पण तिची हिंमत होईना. पुढच्या क्षणाला अभिने तिच्या हाताला धरून तिला सही करण्यास सांगितले. मग तिनेही विलंब न करता पडत्या फळाची आज्ञा समजून त्या पेपरवर सही केली. त्या दोघांच्या सह्या झाल्यानंतर त्यावर दोनही बाजूंच्या साक्षीदारांच्या सह्या घेण्यात आल्या. वकील म्हणाले, आजपासून तुम्ही दोघेही लिगल पती पत्नी आहात. सो एकमेकांना हार घालून आपल्या सुखी संसाराची सुरुवात करा. वकिलांनी एवढे बोलून त्या दोघांच्याही हातात हार दिले. दोघांच्याही हातात हार होते आणि दोघेही एकमेकांना पापणी न लावताही एकटक बघत होते. अभिच्या डोळ्यात आराध्यासाठी असलेले अथांग प्रेम आज स्पष्ट दिसत होते. पण आराध्या तिच्या डोळ्यात मात्र कुठेतरी एक अपराधीपणाची भावना जन्म घेत होती. अभि म्हणाला, मिसेस सोनार, हार घालताय ना, मी वाट बघतोय. आणि हो, तुमचाच आहे मी. नंतर निवांत बघा मला. आता आयुष्यभरासाठी साथ आहे आपली. अभि तिच्याकडे चेहऱ्यावर खोलकर भाव आणून बघत होता. आराध्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला अन पुढच्या क्षणाला अभिच्या गळ्यात वरमाला घातली. माहीत नाही तो जीवनसंगिनी बनण्याचा आनंद होता की अभिला फसवण्याचे दुःख. पण जे काही होतं ते सत्य होतं. त्यात कुठलाच बनाव नव्हता आणि आपल्या प्रेमाला सुखात बघण्यासाठी केलेली ती केविलवाणी धडपड होती, बाकी काही नाही. नंतर अभिनेही तिच्या गळ्यात वरमाला घातली आणि कधीही न झालेला परमोच्च आनंद ह्या क्षणी अभिला झाला होता. कारण त्याची शोना आज सर्वार्थाने त्याची झाली होती. फक्त त्याची शीतलताई म्हणाली, सर्व झालं असेल तर निघायचं का आता? म्हणजे मला रीतीभातीप्रमाणे गृहप्रवेशाची तयारी करायला हवी ना. म्हणून शीतलताई अभिच्या जवळ जाऊन बोलल्या. सुभद्रा म्हणाले, हो, निघूयात आता. जंगी स्वागत करायचे आहे माझ्या मुलीचे आणि तेही तिच्या हक्काच्या घरात. आता पेईंग गेस्ट म्हणून नाही, आता स्वतःचं घर म्हणून वावरायचं. काय? सुबोधराव हसत सर्वांना बोलतात. तसे सर्व निघायला लागतात की तेवढ्यात आराध्या बोलू लागते. थांबा. आराध्या सर्वांकडे बघत बोलते. आराध्या म्हणाली, अभि, मला तुम्ही काल एक प्रॉमिस केले होते, आठवतंय ना? आराध्याने अभिच्या नजरेत नजर अडकवून त्याला विचारले. अभि म्हणाला, तू काही मागणार आणि मी ते नाही देणार, असं होऊ शकत नाही. धीरज, प्लीज गिव्ह मी दॅट पेपर. अभि धीरजकडे बघत त्याला पेपर्स आणण्याचा इशारा करतो. तसा धीरज पेपर घेऊन अभि आणि आराध्याच्या समोर येऊन उभा राहतो. अभि म्हणाला, हे घे आणि कर साईन या पेपर्सवर. आराध्याकडे बघत अभि तिला बोलतो. विकासराव म्हणाले, कसले पेपर्स आहेत हे? अभि. विकासराव मुद्दाम विषयाला हात घालतात, कारण त्यांनाही माहीत होते की ती व्यक्ती ही गोष्ट सहजासहज घडू देणार नाही आणि झाल्यानंतर शांत तरी बसणार नाही. अभि म्हणाला, डॅड, मी माझी सर्व प्रॉपर्टी आराध्याच्या नावे करत आहे. त्यात माझे पुण्यातील कंपनीचे 50% शेअर, दिल्लीच्या कंपनीतील 75% शेअर, देहरादूनच्या फार्म हाऊस, लंडन ब्रांचमधील CEO पदाची जबाबदारी सारेच आराध्याच्या नावे करतोय. अभिने गालात हसत एकदा आराध्याकडे आणि एकदा सर्वांकडे बघितले. वकिलाने पुढे येऊन त्या कागदपत्रावर आराध्या आणि अभिच्या सह्या घेतल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झाला होता, फक्त एक व्यक्ती सोडून. आणि हे सर्व काही ऐकून तर त्या व्यक्तीचे पित्त आधीच खवळले होते. कुठल्याही क्षणी भावनांचा उद्रेक होईल हे निश्चित होतं आणि अखेर तो झालाच. बस, खूप झाला आता. पाणी डोक्यावरून व्हायला लागले. हा चांगलूपणाचा मुखवटा मिरवणे कठीण झाले मला. सर्व काही व्यवस्थित पार पाडत होतं, पण तू
तू सर्व संपवलं आज आणि आता तुलाही संपवेल मी. ही शीतल आता तुला संपवण्यासाठी कुठल्याही थराला जाईल. हातातून सर्वच निसटून चाललंय आणि अजून काही निसटण्याच्या आधी मला माझ्या हाती सर्व सूत्र घ्यायला लागेल. अभिजवळ जात अचानक त्यावर पिस्तूल ताणत शीतलताई बोलल्या. सुभद्राव म्हणाले, शीतल, काय चाललंय हे सर्व? आणि मूर्ख झालीस का? तू काय करते आहेस याचे भान देखील नाही तुला. सोड ते पिस्तूल, ते माझ्याकडे. सुभद्राव अभि आणि शीतलताईच्या मध्ये येत म्हणाले. शीतलताई म्हणाली, बाजूला व्हा तुम्हीच कारणीभूत आहात ह्या साऱ्या गोष्टीसाठी. शीतलताई सुभद्रावांना धक्का देत म्हणाल्या. सुभद्राव म्हणाले, शीतलताईचा धक्का लागून दूर लोटल्या गेलेले सुभद्राव आश्चर्य व्यक्त करत त्यांची वागणूक बघत होते. शीतलताई म्हणाली, हो, तुम्हीच खेळ केला माझ्या संसाराचा, तुम्ही दोघंही भावांनी मिळून. शीतलताई रागात आपल्या मनातील सत्य बोलून दाखवत होत्या. सुभद्राव म्हणाले, मी काय केलं शीतल? आणि असं काय झालं की तू आज आपल्या मुलाच्या जीवावर उठलीस? सुभद्राव अजूनही धक्क्यात होते. शीतलताई म्हणाली, आपला मुलगा? मी कधीच याला आपला मुलगा मानले नाही. अभि, विकासराव, सुभद्राव, आराध्याचे आई वडील आणि तिथे असलेले सारेच जण अवाक होऊन शीतलताईकडे बघत होते. शीतलताई म्हणाली, हो, खरं आहे हे. मी कधीच अभिला आपला मुलगा मानलं नाही. सर्व ठरवून मोकळे झालेत तुम्ही लोक. आणि धन्य ते माझे सासरे. काय म्हणाले होते ते? हिला कधीच मूल होणार नाही, वांजुटी आई. आणि त्याचमुळे सुमतीताईच्या मुलाच्या नावे सर्व वडिलोपार्जित प्रॉपर्टी त्यांनी केली आणि 18 वर्षाचा होईपर्यंत तिला सांभाळण्याचा हक्कही त्याच्या आईकडे दिला. का तर मला कधीच मुलं होणार नाही हेच त्यांच्या मनात होतं. त्यांना असं कधी वाटलं नाही की भविष्यात जर यांना मूल नाही झाले तर हे दत्तकही घेऊ शकतात. पण नाही, माझ्या कपाळावर वांजुटीचा शिक्का लावून मोकळे झाले. शीतलताई एवढ्या सर्व साठवून ठेवलेली आपल्या मनातील विष ओकत होत्या. अभि म्हणाला, आई, एवढा तिरस्कार होता माझा? अभि डबडबल्या डोळ्यांनी शीतलताईकडे बघत म्हणाला. शीतलताई म्हणाली, नुसता तिरस्कारच नाही, तुला तर नजरेसमोर सुद्धा सहन करू शकत नव्हते मी. आणि जेव्हा माझा आदित्य या जगात आला तेव्हा तर मनाशी पक्क केलं की माझ्या मुलाचे सर्व हक्क तुझ्याकडून परत मिळवायचे. कारण तोवर माझे सासरे जग सोडून निघून गेले होते. त्याच्या हक्काचं त्याला सर्व मिळायला हवं ना. म्हणूनच वयाच्या 18 वर्षापर्यंत तुला सांभाळणं गरजेचं होतं. त्यात तुझ्या प्रॉपर्टीमध्ये अजून एक भागीदार आली, ती म्हणजे तुझी बहीण तनू. तेव्हा तर माझा निर्णय पक्का झाला की आता या दोघांनाही आपल्या आणि आपल्या मुलाच्या रस्त्यातून बाजूला करायचे. पण आपल्यात भिंत म्हणून उभी होती ती तुझी मॉम. म्हणून काही दिवसांनी तिच्यावर स्लो पॉयझनिंगचा प्रयोग सुरू केला आणि एक दिवस तो सक्सेसफुल झाला. ज्या दिवशी तुझी आई गेली ना अभि, त्या दिवशी आनंदाने नाचले मी. माझ्या ध्येयाचा एक पाऊल जवळ पोहोचले होते मी आणि तुमच्या आणि माझ्यामधील अडथळा आता कायमचा दूर झाला होता. खुनशी हास्य चेहऱ्यावर वटवत शीतलताई अभिकडे बघून बोलत होत्या. अभि म्हणाला, माझ्या मॉमला मारलंस तू आई? अगं, थोडी तरी दया दाखवली असती आमच्यावर. मी तरी एक वेळ सावरलो. पण तनू, अगं किती छोटी होती ती. मॉम गेली तेव्हा गरज होती ग त्या लेकराला आईची. अभिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले हे सारं ऐकून. शीतलताई म्हणाली, दया? आणि तुमच्यावर? तुम्ही दाखवली का दया माझ्यावर? जीवाभावाची मैत्रीण होती ना माझी. मग अरे, तुम्ही लोकांनी तर माझ्या आणि माझ्या मुलाच्या वाटेला येणारे हर सुख हिरावून घेतले. माझ्या आदित्यासाठी मी आराध्याला निवडलं, पण तिथेही माझा घात झाला. तुम्ही सर्वांनी मिळून ही पंजाबी मुलगी माझ्या आदित्याच्या गळ्यात बांधली. तरी मी शांत होते. पण पुन्हा तेच, माझ्या मुलाच्या हक्काचं त्याच्या नशिबात असणारी मुलगी, तिनेही आज तुझ्याशी लग्न केले. आणि आता तर तू हद्दच पार केली. या प्रॉपर्टीसाठी मी इतके वर्ष धीर धरला, वाट बघितली. आज तीच प्रॉपर्टी तू या आराध्याच्या नावे करून मोकळा झालास आणि तरीही दयेची अपेक्षा करताय? काय रे, बोल ना, आता का गप्प बसला? शीतलताईंनी अभिजवळ जाऊन त्याच्या हाताला जोरात हिसका देऊन विचारले. आदित्य म्हणाला, आई, काय बोलतेस तू? भाई, हे बघ, जे काही सांगते ते साफ खोटं आहे. आई, बोल ना, सर्व खोटं आहे. अगं, किती प्रेम करते तू भाईवर. आदित्य पॅनिक होऊन शीतलताई समोर उभा राहून बोलत होता. शीतलताई म्हणाली, प्रेम आणि याच्यावर? हे या जन्मात तरी शक्य नाही. ज्या मुलाने जन्म घेताच माझा हक्क, माझा आनंद माझ्यापासून हिरावला, ज्या मुलाने जन्म घेताच समाज मला वांजुटीचे लेबल लावून मोकळा झाला, अशा मुलावर मी प्रेम करू शकत नाही. मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केले, तुझ्यावर माया केली आहे माझ्या बाळा. अभिकडे रागात बघत आदित्यच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलत होते. शीतलताई, अभिचा जीव घेईल का?
आराध्या अभिला वाचवू शकेल का? बघूया पुढील भागात। हा भाग कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।